नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ दीपिक शिपाई हमालसाठी घेणार आहोत आपण 20 प्रश्न जीकेचे, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आणि अतिशय उपयुक्त ठरतील। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। आणि तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया आता पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ए गोदावरी, बी पेनगंगा, सी वर्धा, डी माजरा। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी पेनगंगा। पुढील प्रश्न आहे, डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ए अरविंद घोष, बी स्वामी दयानंद, सी डॉक्टर भाऊदाजी लाड, डी रमाबाई रानडे। योग्य उत्तर आहे ए अरविंद घोष। पुढील प्रश्न आहे, कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे? ए कलम 21, बी कलम 32, सी कलम 360, डी कलम 352। योग्य उत्तर आहे बी कलम 32। पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? ए जिल्हाधिकारी, बी उपजिल्हाधिकारी, सी तहसीलदार, डी राज्यपाल। तुमचे योग्य उत्तर आहे बी उपजिल्हाधिकारी। पुढील प्रश्न आहे, श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए सोलापूर, बी मुंबई, सी पुणे, डी सातारा। तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे। पुढील प्रश्न आहे, जगात एकूण किती खंड आहेत? ए 12, बी 5, सी 7, डी 9। तुमचे योग्य उत्तर आहे सी 7। पुढील प्रश्न आहे, लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ए प्रणव मुखर्जी, बी मलाला युसुफझई, सी शरद पवार, डी आर पाटील। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी शरद पवार। पुढील प्रश्न आहे, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? ए अमृतसरी, बी लू, सी आदी, डी कालबैसाखी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या मंडळी। तुमचे योग्य उत्तर आहे डी कालबैसाखी। पुढील प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ए अवच्या बेगम, बी बडी बेगम, सी बेगम साहिबा, डी बेगम ताज। योग्य उत्तर आहे ए अवच्या बेगम। पुढील प्रश्न आहे, रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए रत्नागिरी, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, बी ठाणे। तुमचे योग्य उत्तर आहे सी सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे, जयपूरचा प्रसिद्ध हवा महल कोणी बनवला होता? ए ब्रिटिश सरकार, बी गुरु रामदास, सी महाराजा सवाई जयसिंग, डी महाराजा सवाई प्रताप सिंग। योग्य उत्तर आहे डी महाराजा सवाई प्रताप सिंग। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही? ए पटना, बी लखनौ, सी वाराणसी, डी कानपूर। योग्य उत्तर आहे बी लखनौ। पुढील प्रश्न आहे, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? ए लोणार, बी चिल्का, सी उलर, डी मानस। तुमचे योग्य उत्तर आहे सी उलर। पुढील प्रश्न आहे, रिहांद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी उत्तर प्रदेश, डी ओडिसा। योग्य उत्तर आहे सी उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न आहे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए गोरखपूर, बी मुंबई, सी सिकंदराबाद, डी कोलकाता। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी मुंबई। पुढील प्रश्न आहे, कामठी उमरेड दगडी कोळसा क्षेत्र यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए नागपूर, बी चंद्रपूर, सी यवतमाळ, डी रत्नागिरी। योग्य उत्तर आहे ए नागपूर। पुढील प्रश्न आहे, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ए पांझरा, बी कयाधू, सी तापी, डी इंद्रायणी। योग्य उत्तर आहे बी कयाधू। पुढील प्रश्न आहे,
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? A 22 डिसेंबर, B 21 जून, C 21 मार्च, D 3 मे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. योग्य उत्तर आहे B 21 जून. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? A कलम 19 ते 22, B कलम 25 ते 28, C कलम 29 ते 30, D कलम 32. योग्य उत्तर आहे A कलम 19 ते 22. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? A डॉक्टर पंजाबराव देशमुख, B साने गुरुजी, C गोपाळ गणेश आगरकर, D बाळशास्त्री जांभेकर. तुमचं योग्य उत्तर आहे B साने गुरुजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.